तर आज आपण घरच्या घरी हॉटेलपेक्षाही चमचमीत असं चिली पनीर कसं बनवायचं ते बघणार आहोत. तर नेहमी ना हॉटेल रेस्टॉरंटमध्ये खाल्लं तर ते महागही पडतं आणि त्याच्यापेक्षाही कमी खर्चात तुम्ही घरच्या घरी मस्त असं टेस्टी हे चिली पनीर सगळ्यांसाठी बनवू शकता. तर आज मी मस्त अशी चमचमीत चिली पनीरची रेसिपी दाखवणार आहे. काही टिप्स देखील याच्यामध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे चिली पनीर बनवण्यासाठी मी इथे पाव किलो हे पनीर घेतलेलं आहे. तर आता पनीर तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता. पण ना इथे चिली पनीरमध्ये थोडेसे पनीरचे तुकडे असे मोठे-मोठेच कट करून घ्यायचे आहे. तर मी इथे लांबट-लांबट या पद्धतीने सगळं पनीर कट करून घेतलेलं आहे. आता हे पनीर आपल्याला एका भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. सगळं पनीर एका भांड्यामध्ये टाकून आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ. म्हणजे चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. यासोबतच लाल तिखट म्हणजे मी इथे काश्मीरी लाल तिखट घेतलेलं आहे. म्हणजे याने कलर छान येईल. सोबतच मी इथे मिरी पावडर घेतलेलं आहे. तर तुम्ही म्हणाल हे मिरी पावडर पांढरं दिसतंय पण ते व्हाईट मिरी पावडर म्हणतात ना, त्याचा डब्बा होता माझ्याकडे म्हणून मी ते इथे वापरलेलं आहे. याच्यामध्ये 2 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलं आणि फक्त असं पाणी शिंपडून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये. कोणी-कोणी असं ते कॉर्नफ्लॉवरचं बॅटर करून त्याच्यामध्ये डिप करून पनीर फ्राय करून घेतात. पण ना ते फ्राय करताना मग त्याचं सगळं वरचं आवरण ते सगळं निघून जातं आणि मग तशी चव येत नाही. तर या पद्धतीने केलं ना तर मस्त अशी पनीरला सगळी कोटिंग होते आणि हे पनीर तळल्यानंतर अगदी क्रिस्पी लागतं. तर ना हे सगळं पनीर आता गरम-गरम तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. तर मी इथे तेल गरम करून घेतलं. सगळं पनीर याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर मी इथे 2 बॅचमध्ये हे असं फ्राय करून घेणार आहे. तर अगदी अजिबात म्हणजे हे चिटकत वगैरे नाही. एकाला एक पण नाही चिटकत आणि कढईला सुद्धा चिटकत नाही. तर या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. आता मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत हे पनीर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता रंग बघा किती मस्त आलेला आहे. आता आपण हे सगळं पनीर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर याच पद्धतीने बाकी सगळं उरलेलं पनीर देखील मी इथे फ्राय करून घेतलेलं आहे. आता आपण याला एक आपण ग्रेव्ही बनवणार आहे. म्हणजे मी खूप जास्त घट्ट ग्रेव्ही बनवणार नाहीये. तर तर मी तुम्हाला दाखवते. तर मी इथे 2 चमचे तेल घेतलं आहे. तर जे पनीर आपण फ्राय करून घेतलं होतं ना, तेच तेल याच्यामध्ये वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये बारीक कट करून घेतलेलं लसूण आणि बारीक असं कट करून घेतलेलं आलं घेतलं. ते टाकून घेतलं आणि चांगलं याला मिनिटभर परतून घ्यायचं. खूप जास्त आपल्याला याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाहीये. आता याच्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकलेली आहे. सोबतच इथे जो पाल्याचा कांदा असतो, त्याचा जो पांढरा जो कांदा असतो ना, तो मी याच्यामध्ये वापरलेला आहे. तर असं गोल-गोल शेपमध्ये कट करून घेतला. याला सुद्धा हलकंसं परतून घ्यायचं. म्हणजे आपल्याला भाज्या ना खूप जास्त अशा शिजवायच्या नाहीये. त्याचा ना क्रंचीपणा याच्यामध्ये आला पाहिजे. आता याच्यामध्ये काही सॉसेस टाकून घ्यायचे. तर मी इथे रेड चिली सॉस टाकून घेतलं. सोबतच सोया सॉस टाकून घ्यायचा. तर हे सॉसेसचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये थोडंसं मी इथे व्हिनेगर टाकून घेतलं. आणि 2 चमचे केचअप टाकून घेतलं. म्हणजे केचअप थोडं खायला गोड असतं त्याच्यामुळे ह्याची चव ना सगळी अशी बॅलन्स होते. म्हणजे वरून साखर वगैरे टाकायची गरज पडत नाही. आणि 1 चमचा मी इथे शेजवान चटणी टाकून घेतली. आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे थोडंसं असं मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये असा मी शिमला मिरची आणि कांद्याला असं स्क्वेअरमध्ये कट करून घेतलाय. ते याच्यामध्ये टाकून घेतलं. आता याला फक्त मिनिटभर परतून घ्यायचं म्हणजे सगळं कोटीने याला लागलं पाहिजे. हे झालं मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यात सुद्धा मिरे पावडर टाकून घ्यायची. यानी चव खूप छान येते. आणि आपला जो हिरवा कांदा असतो पाल्याचा तो टाकून घेतला. आता परत एकदा एक मिक्स करून घ्यायचं याला. हे चांगलं असं मिक्स करून झालं. आता आपण एका वाटीमध्ये मी इथे 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि याची ना आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे. तर आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे याच्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे आणि हे आपण आपल्या याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता तुम्हाला याचा कलर लाईट दिसत असेल, पण हे ना शिजल्यानंतर याचा कलर डार्क येतो. तर इथे बघू शकता. चांगलं असं मिक्स करून झालेलं आहे. खूप जास्त आपल्याला शिजवायचं नाही, पण सगळे सॉसेस नाही ना, ते चांगले शिजले पाहिजे. तर थोडंसं चांगलं 2-3 मिनिटं शिजवून घ्यायचं. आणि हो सॉसेसमध्ये ना मीठ असतं, म्हणजे सोया सॉसमध्ये वगैरे मीठ असतं, तर मीठ ना जपून टाकायचं आहे. आता याच्यामध्ये जे फ्राय करून घेतलं होतं ना पनीर, ते टाकून घ्यायचं. आता याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. हे सगळं ना चांगलं असं पनीरला सगळीकडे कोट झालं पाहिजे. तर बघू शकता मस्त असं हे चमचमीत आपलं हे चिली पनीर तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये वरून सुद्धा आपण जे पाल्याचा कांदा असतो ना तो टाकून घेतलेला आहे. परत एकदा मिक्स करून घ्यायचं.
तर इथे बघू शकता खूप जास्त वेळ देखील लागत नाही आणि अगदी झटपट तयार होतो. आणि बाहेर कसं बनवतात हे देखील आपल्याला माहिती नसतं. पण घरच्या घरी मुलांना तुम्ही हे बनवून देऊ शकता. आणि चिली पनीर कोणाला आवडत नाही, सगळ्यांनाच आवडतं. त्याच्यामुळे घरच्या घरी तुम्ही कमी बजेटमध्ये म्हणजे जेवढा तुम्हाला हॉटेलमध्ये लागत असेल ना, त्याच्यात तर कमी बजेटमध्ये तुम्ही घरच्या घरी मस्त असं चमचमीत चिली पनीर बनवू शकता. तर एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर एका प्लेटमध्ये मी हे सर्व्ह करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही वरून पाल्याचा कांदा आणि इथे मी थोडेसे तीळ टाकून घेतले. जे पांढरे तीळ असतात तेच याच्यामध्ये टाकून घेतले, म्हणजे दिसायला छान दिसतं म्हणून. तर आता तर काय मस्त असा पावसाळा चालू झालेला आहे आणि पावसाळ्यामध्ये काही ना काही खावंसं वाटतं. तर तुम्ही ना नेहमी भजे, पकोडे खाण्यापेक्षा एकदा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.